नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 3रा. श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. जय जय रघुवीर समर्थ. उत्तमाची सुरुवात. श्री समर्थांनी उत्तमाची सुरुवातच करून दाखवली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. साक्षात कोण दाखवलंय? श्रीमद दास बोध. त्यातला दशक 17वा दाखवला समर्थाने प्रकृती पुरुष. प्रकृती दाखवली आणि पुरुष आणि पुरुषाची सावली. बरोबर समर्थ बोलले. प्रकृती आणि पुरुष. त्यातला समास 3रा समर्थाने उत्तमाचं दाखवलं. श्रवण निरूपण. आता श्रवण म्हणजे काय? श्रवण पण दाखवले आणि निरूपण पण दाखवले. नक्की करायचं काय समर्थ बोलले? श्रवण. निरूपण करणं खूप सोपं आहे समर्थ बोलले. बोलणं खूप सोपं आहे, पण ऐकणं म्हणजे श्रवण. श्रवण समर्थ बोलले उत्तमाचं ज्या देहाने केलं त्या देहाचं सार्थक झालं. बघा, श्रवण करत असताना समर्थ बोलले का झोप येते, का कंटाळा येते, का आळस येतो? श्रवणाचं महत्त्व समर्थांनी पटवून दिलं. पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी उत्तमाची सुरुवात करून दाखवली. सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. सुरुवात करत असताना समर्थांनी 2 वेळा सांगितलं थांबा थांबा ऐका ऐका. का सांगितलं समर्थांनी 2 वेळा थांबा थांबा आणि ऐका ऐका? कारण तिथे सावध पण आले ना. सावध पण कोणासाठी दिलंय? ते आपल्या या देहासाठी दिलंय. कारण आपला देह हा खूप चंचल असतो ना. देहाला ताब्यात आणायचे समर्थ बोलले. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. ग्रंथ कुठला आहे? समर्थ बोलले तुझा देह म्हणजे हा तुझा ग्रंथ आहे. तुझ्या ग्रंथामध्ये तुझ्या देहामध्ये श्रवण पाहिजे. श्रवणाची ताकद आहे. श्रवणाचं सामर्थ्य. त्या ताकदीमधून समर्थ बोलले तुझा देह उत्तमाचा आहे. आपल्याला जे काही ऐकायचं आहे ते समर्थ बोलले तर श्रवणातूनच. कोणी काय सकाळी सांगेल, दुपारी वेगळं सांगेल, संध्याकाळी वेगळं सांगेल, पण समर्थ बोलले ज्याप्रमाणे उत्तमाची सुरुवात केली आहे, कोणीही सांगेल त्याप्रमाणे एकच वाणी. समर्थ बोलले उत्तमाचं श्रवण. ज्या ग्रंथातून समर्थ बोलले सुरुवात केली तो म्हणजे श्रीमत दासबोध. त्या मतांमध्ये भेद नाही समर्थ बोलले. श्रवणाची ताकद समर्थ बोलले ज्या ठिकाणी तू देह तुझा बसलाय, त्या ठिकाणी तुझं त्या देहाचं स्मरण चाललंय, तिथे तुला काय होईल? झोप येईल. बघा समर्थ बोलले का? कारण देह तुझा थकलेला आहे. देवाचं नामस्मरण चालू आहे, देवाची भक्ती करतोयस, तिथे तुला काय होतं? कंटाळा येतो, तिथे तुला झोप येते. परंतु समर्थ बोलले ज्या ठिकाणी TV चालू आहे त्या ठिकाणी झोप येईल का? नाही. कारण समर्थ बोलले कारण त्यामध्ये समर्थ बोलले ते चलचित्र काय करत असतात? फिरत असतात. बरोबर आहे. तुझा देह
तुझा मन समर्थ बोलले त्या टीव्हीकडे आहे. ती फिरणारी कृती आहे, फिरणारे चित्र आहे. त्या चित्रामध्ये तुझा मन पूर्णपणे त्या टीव्हीमध्ये रमलेला आहे. परंतु तू श्रवण करत असताना, भक्ती करत असताना तुझा मन हा स्थिर असतो. म्हणून तुझ्या देहाला झोप येते, आळस येतं, कंटाळा येतो. म्हणून समर्थ बोलले थांबा थांबा, ऐका ऐका. काहीतरी सावधपणा आहे म्हणून समर्थ बोलले ना, आधीचं ग्रंथ सोडू नका. सांगितलं ते ऐका सावधपणे. आता काय सांगितलं समर्थांनी? श्रवणच करा ना. आपल्याला समर्थ वारंवार सांगतात, आधी प्रपंच करावं नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. बरोबर ना समर्थ बोलले. म्हणून श्रवणाची ताकद दाखवली. आता श्रवण केल्याचे फळ कशामध्ये दाखवलंय? तर श्री मंगलाचरणामध्ये दाखवलं. पोचपावती दिली ना. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. श्रवण कधी करायचं? तर आत्ताच करायचं. म्हणून समर्थ बोलले थांबा थांबा, ऐका ऐका. आधीचा ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. विश्वास ठेवायला पाहिजे. सांगितले ना, समर्थ बोलले सांगितलंय विश्वास ठेव. उत्तमाचा कर्म आहे, उत्तमाची सुरुवात आहे आणि उत्तमाचा विश्वास ठेवणं हे आपल्या देहाचं काम आहे. भगवत वचनी अविश्वास आहे, अविश्वास दाखवला तर समर्थ बोलले भगवत वचनी अविश्वास आहे. ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे बोलणे तिचे. मग काय होते? समर्थ बोलले तळ्यात मळत होतं. तुझा विश्वास ठेवलास तर समर्थ बोलले उत्तमच आहे. आणि विश्वास जर नसेल तर समर्थ बोलले एक मन तुझा काय होईल? कार्य करण्यास भाग पाडेल. पण समर्थ बोलले बुद्धी तुझी काय होईल? भ्रमिष्ट होईल. किंवा बुद्धी तुला साथ देईल पण मन तुझं चंचल होईल. म्हणून समर्थ बोलले तळ्यात मळ्यात नाही राहायचं. ज्या ठिकाणी समर्थ बोलले कार्याला उभा राहिल्यास त्या ठिकाणी समर्थ बोलले कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. फक्त कार्याला उभा राहा. म्हणून समर्थ बोलले थांबा थांबा, ऐका ऐका. ज्या ठिकाणी समर्थ बोलले होय सिग्नल लागलाय, लाल कलरचा सिग्नल लागलाय म्हणजे समर्थ बोलले धोका आहे, त्या ठिकाणी उभाच राहा. पुढे गेलास तर समर्थ बोलले अपघात होण्याची शक्यता आहे. बघा हिरवा दाखवलाय समर्थ बोलले म्हणजे चालत राहा, आणि पिवळा दाखवलाय थांबा. बरोबर ना? काहीतरी काहीच नाही. म्हणून समर्थ बोलले लाल दाखवले, रेड कलरचा दाखवले समर्थ बोलले लाल कलर. ज्या ठिकाणी समर्थ बोलले आपल्या देहाकडे, आपल्या अंतरी समर्थ बोलले काय होत असतं? एखादं संकट येत असतं, त्या ठिकाणी समर्थ बोलले संकटाच्या वेळी उभा राहा, न डगमगता समर्थ बोलले कार्याला उभा राहा. कारण श्रवण केलेले, श्रवणातून काय मिळतं? तुला सामर्थ्य मिळतं. तुझ्या कानामध्ये, तुझ्या कानी त्या स्वर असतात, ते तुझ्या श्रवणातून काय मिळालेले असतात. त्या अंतःकरणामध्ये ते स्वर तुझ्या कानामधून परेपर्यंत पोहोचतात. म्हणून आपला देह ज्या ठिकाणी कार्याला उभा आहे त्या ठिकाणी समर्थ बोलले थांबा थांबा, ऐका ऐका. आधीचा ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे. आता श्रवणामध्ये सार श्रवण दाखवले. आता सार आणि आसार दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. श्रवणामध्ये सार आणि श्रवण. आता श्रवण केल्यावर समर्थ बोलले आपल्याला प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी काहीतरी सांगत असतो, परंतु आपल्याला काय घ्यायचं आहे हे महत्त्वाचं. कोण चांगलं सांगतो, कोण वाईट सांगतं, परंतु आपण आपल्या अंतरी आपल्या कानाने काय ऐकतो, काय बोलतोय हे आपण आपलं ठरवायचं असतो.
जे आपल्याला नाही अवगत. तर समर्थ बोले नली फुंकळी सोनारे इकडून तिकडून गेले वारे. म्हणून समर्थ बोले सार आणि आसार हे तुझ्यावर अवलंबून आहे. तुला काय घ्यायचं आहे. आसार आहेत, आसारामधून सार आपल्याला फक्त शोधायचं आहे. म्हणून समर्थ बोले श्रवणामध्ये सार श्रवण, निरूपणामध्ये नाही सांगितलं. म्हणून समर्थाने उत्तमाची पहिली 24वी मंगलाचरणाची सुरुवात करून दाखवली. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोत्यांनीच प्रश्न विचारला. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय विचारतायत. काय बोलिले जी येतं, काय बोललं जातं. आणि श्रवण केल्याने प्राप्त, श्रवण केल्याने काय प्राप्ती होते. निरूपण केल्याने प्राप्त होत नाही समर्थ. श्रवण केल्याने प्राप्त म्हणजे निरूपणापेक्षा श्रवणामध्ये ताकद दाखवली. परमार्थ आणि श्रवण, परमार्थातून श्रवण जर वजा केला तर शून्य आहे. म्हणून श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ही पोचपावती दाखवली ना. म्हणून समर्थ बोलले वक्ता न व्हायचं, आपण श्रोतेच राहायचं. श्रोता होऊन समर्थ बोलले हत्ती नाही बनायचा, आपण मुंगी होऊन साखर खा. आपल्याला कधी मार बसत नाही. बघा उत्तमाचं उदाहरण दिलं ना. मुंगी साखर खाते समर्थ बोलले, पण त्या दुकानदाराला माहिती पडत नाहीये. आपल्या घरामध्ये साखर पडलेली असते, साखरेच्या डब्यामध्ये मुंग्या असतात, पण आपल्याला माहिती नसतं की कोण खातं, कशी खाते. समर्थ बोलले म्हणून मुंगीहून साखर खा. ज्याप्रमाणे समर्थ बोलले श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सुचित करून अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे. आता ते हे अध्यात्म निरूपण सांगितले ना. श्रवणातून समर्थ बोलले अध्यात्म निरूपण, आधी आत्मा आणि त्याचं निरूपण. आत्मा आपल्या अंतरी आहे, निरूपण करणारा समर्थ आहे, पण श्रोता म्हणून श्रवण करणारा कोण आहे. समर्थ बोलले ज्याप्रमाणे तुझा देह उत्तमाचं कार्य करून ज्याप्रमाणे श्रवणामध्ये उभा राहतो, त्यामध्ये समर्थ बोलले सार बाजूला सारून अध्यात्म निरूपणाची जी बाजू मांडली जाते आणि सुचित करून अंतकरण, त्याच्या अंतरी 24 तास काय नामस्मरण. भाषा समजणारी नाही समर्थ बोलले. बरोबर ना. आपल्याला शोधायचं आहे, शोधा म्हणजे सापडेल. म्हणून समर्थ बोलले सुचित करून अंतकरण, अंतकरणातून समर्थ बोललंय जागलं पाहिजे, ग्रंथामध्ये विवरावे. म्हणून 20 दशक 200 समास. ज्याप्रमाणे समर्थ बोलले कोणासाठी लिहिलंय, तर आपल्यासाठीच लिहिलेत ना, या देहासाठीच लिहून ठेवलेत. म्हणून समर्थ बोलले तुझ्यासाठी 20 दशक 200 समास लिहून ठेवलेत आणि 205 श्रीमनाचे श्लोक मग ते मनाला दिलेत. म्हणून समर्थ बोलले श्रवण मननाचा विचार, निझध्यास साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलोच नाही. आता श्रवण मननाचा विचार सांगितला आहे. श्रवण करत असताना, मनन करत असताना, निझध्यास करत असताना विचार नाही करायचा. आपण विचार करतो का? एखाद्या दुकानात गेलो, एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, पोटभर जेवतो तेव्हा आपण बिलाचा विचार करतो का? नाही आहे. जेवढं खायचं तेवढं आपण पोटभर जेवण करतो. बरोबर ना. तसंच आहे. आपण काय करतो, ज्यावेळी श्रवण करत असताना, मनन करत असताना, निझध्यास करत असताना आपल्याला जेवढं पाहिजे तसं नाही ना. तुझ्या परेमध्ये, तुझ्या अंतरी जेवढं तू घेऊन जाशील तेवढं शेवटपर्यंत तुला काय करायचं, जमा करून ठेवायचं आहे. सोबत काय घेऊन आलंस ते कोणाला दिसतं का? समर्थ बोलले नाही ना. ज्याप्रमाणे तुझा देह आलाय त्याचप्रमाणे तुझा देह जाणार आहे. काही घेऊन जाणार आहे? पैसे घेऊन जाणार आहे? नाही. धन दौलत घेऊन जाणार आहे? नाही. काय घेऊन जाणार आहे? श्रवण मनन आणि निझध्यास. बरोबर. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य. म्हणून आयुष्यामध्ये काय कमवायचं आहे हे प्रथमतः जाणून घेतलं पाहिजे. आपण पैशासाठी वणवण करत असतो, परंतु पैसा आपल्यासाठी उपयोगी आहे का? तर आहे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, आपल्या जीवन जगण्यासाठी. परंतु घेऊन काय जाणं आहे?
समर्थ बोलले त्याची ओळख करून देणारा कोण आहे? बरोबर ना? आपण समर्थ बोलले ज्याप्रमाणे आपण जाऊ त्याप्रमाणे आपल्याकडे असणारी श्रवण आणि श्रवणासोबत असणारं सामर्थ्य हे आपल्यासोबत आहे. म्हणून समर्थ बोलले श्रवण मननाचा विचार, निजध्यास साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार, बोलोच नाही. रोकडा मोक्ष दिलाय. म्हणून समर्थ बोलले रोकडा मोक्ष का दिलाय? पहिल्या समासामध्ये उत्तमाची सुरुवात आहे. बघा काय समर्थ बोलले, रोकडा मोक्षाचा अधिकार दिलाय, रोकडा मोक्षाचा उद्धार दिलाय. त्या ओवीमधून समर्थ बोलले शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय. मोक्ष केलाय, मोकळा केलाय ना. रोकडा मोक्षाचा उद्धार, रोकडा दिलाय, उद्धार ना दिला आपल्याला. आता श्रवण, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता श्रवण कर, तुला रोकडा आहे. रोकडा परमार्थ आहे, रोकडा श्रवण आहे. कारण तुम्ही श्रवण केलेलं आहे. तू एखाद्या कंपनीमध्ये समर्थ बोलले उत्तमाचं सामर्थ्य आहे. बघा तू एखाद्या कंपनीमध्ये काम करतोस, बरोबर आहे. त्या कंपनीमध्ये तू 30 दिवसांपैकी 29 दिवस तुझे भरलेले आहेत, तर तुला 29 दिवसाचा पगार मिळेल, बरोबर आहे. पण समर्थ बोलले तुझा देह त्या कंपनीमध्ये त्या गेटवरूनच फक्त येतोय 30 दिवस, परंतु तुला पगार मिळेल का? नाही मिळणार. कारण तुम्ही काम पण केलेच नाही आणि हजेरी पण लावली नाही. म्हणून समर्थ रोकडा आणि उधार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोच नाही. नाना रत्ने परीक्षिता, अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता, सावधान असावे. नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेके मनुष्याशी बोलणे सावधपणे. का सांगितलं 2 ओव्यांमध्ये? नाना रत्ने परीक्षिता, तर रत्ने कोणती? आणि नाना नानी मोजून घेणे. बघा हिरे, माणिक, पाचू, मोती हे सर्व कुठे मिळतात? बघा समुद्र जसा आहे, समुद्रामध्ये किती प्रकारचे पैसे आहेत, किती प्रकारचे दागिने आहेत, किती प्रकारचे सोनं आहेत, किती प्रकारचे हिरे आहेत, पाचू आहेत, मोती आहेत, हे कोणाला माहिती आहेत का? समर्थ बोलले समुद्रामध्ये सर्व काही आहे. पण विचार जर केला तर आपण जर बोलायला गेलो तर समर्थ बोलले आपल्याला वेड्यात काढतील. परंतु समर्थ बोलले बघा आपण एखादी गोष्ट करत असताना, म्हणजे आपण विसर्जन करत असताना आपण काय करतो? पैसे टाकत असतो. 1 रुपया, 2 रुपये, कोणी नारळी पौर्णिमेच्या दिवशी सोन्याचा हार टाकत असतो, खरं खर्च. काही जण पैसे टाकत असतात, काहीकांचं रस्त्यातून जात असताना चैन पडत असते सोन्याची. म्हणजे त्याचप्रमाणे समर्थ बोलले हे मिळणारी गोष्ट आहे का? नाही. समुद्राचं पाणी हे खवळलेलं असतं, तलावाचं पाणी, नद्यांचं पाणी हे कुठे मिळतं? सागरास मिळतं. म्हणून समर्थ बोलले आपल्याला समुद्र आहे, बरोबर आहे. समुद्रातून आपल्याला काय करायचं आहे? आकाश आणि समुद्र दोन्ही. बघा समर्थ बोलले आकाश वरती आहे आणि समुद्र आपल्या सोबत आहे, आपल्या खाली आहे, बरोबर आहे. हे दोघांना बुजवण्यासाठी कितीही कोणी ताकद लावली, समर्थ बोलले नाही करू शकत. कितीही तुम्ही भराव करा, पण समुद्र हा तुम्ही काय करू शकत नाही, कोणीही काय करू शकत नाही. आणि समर्थ बोलले आणि आकाशाला कितीही तुम्ही कपडे लावण्याचा प्रयत्न केला की आम्हाला आकाश दिसू नये, कितीही मोठा भला कपडा लावण्याचा प्रयत्न केला तर तुमचा फक्त किलोमीटरवरच तुमचा काय होईल? कपडे संपतील. पण आकाश हा तुम्हाला दिसेलच. म्हणून समर्थ बोलले नाना रत्ने परीक्षिता, अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता, सावधान असावे. नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेके मनुष्याशी बोलणे सावधपणे. आता नाना नानी मोजून घेणे आणि त्याचं परीक्षण करणे. समर्थ बोलले नाणी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन्स असतात, बघा पैसे असतात, ते खरे आहेत का खोटे आहेत? बरोबर बाजारात मिळतात काही, बघा
नकली पैसे मिळतात. आपल्याकडचे असतात ते खऱ्याकडचे असतात, परंतु काही नकली असतात, बनावट असतात. ते कसे ओळखायचे याचं परीक्षण करून कोण देतं आपल्याला? समर्थ बोलले लहानपणापासून संस्कार असतात ना, की पडलेली वस्तू घेऊ नये, आपले जे असेल तेच आपले घ्यावे. म्हणून बनावट आणि असली यामध्ये आपल्याला आपण जे संस्कार लहानपणापासून बालकांवर करत असतो ते संस्कार त्यांचा भावी काळ ठरवत असतात ना. म्हणून समर्थ बोलले जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देवक्षोभे, एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी, काहीन्या कथा गोष्टी पावाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्मविद्या, गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. समर्थ बोलले काय सांगितलं? हे ज्या 4 ओव्या समर्थ बोलले उत्तमाचे वाचून दाखवले, पण 4 ओव्यांमध्ये ही जी ओवी आहे, गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. उत्तमाची सुरुवात आहे बघा. काय गत गोष्टीस ऐकले? एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या लहानपणापासून काय करतात? इथे जाऊ नको, तिथे भूत आहेत, इथे जाऊ नको, तिथे काहीतरी आहे. परंतु समर्थ बोलले आपणच त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयात आपण काय करत असतो? भीती घालवत असतो आणि त्यांना काय करत असतो? त्याच गोष्टी आपण सांगत असतो. आणि त्यांनासुद्धा काय असतं की माझी आजी, माझे आजोबा मला ह्या गोष्टी सांगतात तेव्हा मला रात्री झोप येते. परंतु ज्याप्रमाणे आपण मोठे मोठे होत जातो ना, त्याचप्रमाणे आपल्या मागे कोण आहे का, मागे पुढे आपण विचार करत असतो, अरे मला इथं कोणीतरी सांगितलं. सांगणारं कोण आहे? गत गोष्टीस ऐकले, पूर्वजांपासून आपण. परंतु त्याच बालकास सुरुवातच उत्तमाची करून द्या ना, बरोबर ना. उत्तमाची सुरुवात करत असताना समर्थ बोले ज्ञान वैराग्य सामर्थ्याची सुरुवात करून द्या. कशाला तुझा देह घाबरेल, बरोबर ना. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. कारण समर्थ बोले ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून समर्थ बोले गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. तैसे नव्हे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. मोठे मोठे येऊन गेले आत्म्याच करिता वर्तले, ते आत्म्याच महिमा बोले ऐसा कहून. किती आले किती गेले, किती मोठे आले किती छोटे येऊन गेले. समर्थ बोलले देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. अरे तू आलायस जन्माला, काहीतरी कीर्ती कमव. समर्थ बोलले तुझं नाव निघेल. किती आले मोठे किती गेले, ज्या पद्धतीने आपण पण आलोय, पण आपण पण जाणारच आहोत. परंतु आयुष्यामध्ये काहीतरी कमवून जा ना, नाव रूपास घेऊन जा, बरोबर. एखादं छोटंसं रोप जरी लावलं, त्या रोप लावलेलं त्याचं वृक्ष तुला आता नाही होणार, पण पुढच्या पिढीला काय होईल? उपयोगी पडेल ना. त्या वृक्षाचा आधार त्यांना मिळेल, त्या वृक्षाची फळं त्यांना खायला मिळतील, त्या वृक्षाची फुलं त्यांना मिळतील. कारण समर्थ बोलले काहीतरी तुम्ही केलंयस, समाजासाठी तुझं देणं आहे. कारण आपण जन्माला आलोय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. त्याचप्रमाणे मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, सर्वांचे ऋण घेऊन आपण आलो. मग ते फेडणार कुठे? पुढचा जन्म आपल्याला हाच मिळणार आहे का? नाही. समर्थ बोलले 84 लक्ष योनी फिरून आलंस तेव्हा तुला हा नरदेह प्राप्त झाला आहे. तर समर्थ बोलले ह्याच जन्म तुला काय करायचं आहे? ऋण फेडायचे. म्हणून समर्थ बोलले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. म्हणून मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याच करिता वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कबून. युगानुयुगे एकदाच एक चालवितो तिन्ही लोक,
त्या आत्म्याचा विवेक पाहिल्याचा पावा. ही जी ओवी आहे समर्थ बोले उत्तमाची. काय सांगितलं? युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक, म्हणजे समर्थ बोलले. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्णच्च कलो श्रीपाद श्री वल्लभ. कृते जनार्दनो म्हणजे कृतयुगामध्ये समर्थ बोले जनार्दन स्वामी होते. त्रेताया रघुनंदन समर्थ बोले श्रीराम. द्वापारे रामकृष्णच्चो बघा कृष्णच्चो, आणि कलो श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभांचं अवतार म्हणजे समर्थ बोलले अवतार तेच. परंतु समर्थ बोलले युग, कलियुग, द्वापारयुग म्हणजे समर्थ बोले कृतयुग, त्रेतायुग. कृतपासून सुरुवात झाली, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता कली चालू आहे. बरोबर ना? कसं जगायचं हे आपल्यावर आहे. कारण कृतयुगामध्ये समर्थ बोलले 100% पुण्याई होती. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये 100% पुण्याई नाही आहे, फक्त 25% आहे. 75% पाप आहे. म्हणून समर्थ बोलले युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक सांगितले. कुठे आता कलियुग चालू आहे, पण तिघांना चालवणारा कोण आहे? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा. तिघांना चालवणारा कोण आहे? ते सद्गुरु साक्षात परब्रह्म. म्हणून समर्थ बोलले कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तिघांना चालवणारा कोण? आता कलियुग. तिघांना युगानुयुगे एकलाचे एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. आता प्राणी कोण? मनुष्य प्राणी. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. त्यांना क्लासेस नाही आहेत. बरोबर आहे? क्लास कोणाला? ट्युशन कोणाला? आपल्यालाच. शिकवणी कोणाला? आपल्यालाच आहे. त्यांना नाही आहे श्रवण परमार्थ करा, नाही आहे. त्यांना एकदा सांगितले, दगड मारला, समर्थ बोलले बघा ते परत येत नाही, ते सरळ निघून जातात. परंतु आपल्याला समर्थ बोलले पुन्हा पुन्हा वारंवार सांगावी लागते. का? कारण आपण त्या गोष्टीमध्ये अडकून गेलेलो असतो. ही गोष्ट करू नको, लहान मुलाला आपण सांगतो तरी तो काय करतो? हट्टाने तीच गोष्ट पूर्ण करत असतो. अरे तुला चटका लागेल, आई लहानपणापासून त्यांना सांगते. त्याच्या लहानपणापासून त्याला सांगत असते की हात लावू नको, चटका बसेल. तो ऐकत नाहीये. ज्यावेळी त्याला खरोखरचा चटका लागतो त्यावेळी त्याला आठवतं की आईने सांगितले चटका लागेल, म्हणजे समर्थ बोलले तो काय करतो? प्रत्यक्षपणे ते तिथे उतरतो. म्हणून समर्थला ऐकल्याविना कळले, शिकल्याविना शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळी. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविना बापुडे काष्ट, काय जाणे ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, त्याची हे जाणते. आता वरिष्ठ कोण आणि सज्जन कोण? सज्जन आपण किती उत्तमाचं कार्य केलं तरी आपल्याला कोण सज्जन म्हणणार आहे का? नाही. किती उत्तमाचं कार्य कर. बोलणारे माणसं बोलत असतात, अरे तू चांगला आहेस, तोंडावर बोलणारे चांगले असतात, पण मागून बोलणारे किती जण वाईट आहेत. आपण सुद्धा बघ, एखाद्याची स्तुती करतो, एखाद्याची निंदा करत असतो. म्हणजे समर्थ बोलले उत्तम कोण? तुझे कार्य, तुझे गुण ज्यावेळी काही ना काहीतरी करत असतात, समाजासाठी तू काहीतरी देणं लागतोस, नावारूपास आलायस, ध्येय त्यागिता कीर्ती मागे उरावी, काहीतरी कीर्ती कमावलीस, तेव्हा तुझं काय होईल? गुणगान लोक गातील ना, त्यावेळी लोक बोलतील सज्जन आहेस. परंतु समर्थ बोलले दुसरे नाही या समान ना. उत्तमाचं जर तुम्ही कार्य केलंच नाही तर तुला कोण चांगलं बोलणार आहे का? नाही बोलणार. पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज,
ते वेगळेच राहिले. आता समर्थ बोले पंचमहाभूते दाखवली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता पृथ्वी आणि आप, तेज दाखवले, म्हणजे 3 दाखवले. याचा पृथ्वीमध्ये समज, पृथ्वी दाखवली, आप दाखवले आणि तेज दाखवले. अंतरात्मा तत्व बीजा. तर राहिलं कोणतं? अग्नी आणि वायू राहिलाय. म्हणजे परस्पर जर पाहिलं तर प्रत्येकाशी संलग्न आहे, एकमेकांशी एकरूप आहेत. परंतु समर्थ बोले वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेक पवाडे, जवळीच आत्मा सापडे तया पुरुषाचे. आता वायोपासून पहिलीकडे जर आपल्यामध्ये समर्थ बोलले पृथ्वी तलावर वायूच नसेल तर मनुष्य प्राणी किंवा कुठलाही प्राणी जगू शकेल का? नाही. कारण वायू, हवा हे आपल्यासाठी काय, एक प्रकारचं जीवन आहे ना. नाही ते सर्वजण नष्ट म्हणजे कोणीही आपल्याला पाहावयास मिळत नसतं. म्हणून समर्थ बोले वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेक पवाडे, जवळीच आत्मा सापडे तया पुरुषांसी. वायो आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळमाया, सूक्ष्मरूपे प्रचित ये या कठीण आहे. आता आकाश आणि गुणमाया दाखवली. आकाशात पतिततोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. आकाशामध्ये सर्व आहेत ना, चंद्र, सूर्य, तारे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये गुणमाया दाखवली बघा. समर्थ बोलले ज्याप्रमाणे लुकलुकणारे तारे आहेत, एकच फक्त चमकतो, बाकीचे छोटे छोटे आहेत, ते असंख्य आहेत, न मोजणार आहेत, न मोजता येणार आहेत. समर्थ बोलले कोणी किती मोजण्याचा प्रयत्न केला नाही मोजता येत. आपल्याला कोणी विचारलं किती आहेत, काही जण होतं लाख आहेत, काही जण होतं असंख्य आहेत. समर्थ बोलले ज्याने केलंय ना त्यालाच माहिती आहे. विश्वाचा मालक कोण आहे? समर्थ बोलले हे विश्वाची माझी घर आहे, मी सत्यास सूत्रधार. परंतु बोलले समर्थ बोलले मी पणा कधी आणायचा नाहीये. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणसी ते ते यश कीर्ती आणि प्रताप. म्हणून समर्थ बोलले माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. आता माया देवीची धांदली सांगितली. माया आणि समर्थ बोलले देह, माया आणि परब्रह्म. माया देवीच्या धांदली. धांदल कोणाची होते? समर्थ बोलले या मायेचीच होते. कुठलंही समर्थ बोलले काम करत असताना धांदल ही आपलीच होती. का होते? सूक्ष्मी कोण मन घाली, कारण मनापासून, मन हा चंचल असतो. एखादं काम सोपं आहे, परंतु आपल्याला वाटतं की सोपं आहे, त्यासाठी आपण काय करतो, अरे मी आत्ताच्या आत्ता करून दाखवेन. परंतु ते करत असताना धांदल होते, अरे मी इथं हे नव्हतं करायला पाहिजे होतं. म्हणजे समर्थ बोलले तुझी बुद्धी काय झाली, भ्रमिष्ट झाली, म्हणून मन तुला साथ देत नाहीये. म्हणून समर्थ बोलले माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. चालवणारा कोण आहे? आपल्याला पंखा दिसतोय, बरोबर आहे. काय दाखवले समर्थांनी? उत्तमाची सुरुवात करून दाखवत असताना श्रवणामध्ये काय वाट दाखवली? आपल्याला पंखा दिसतोय, चालतोय, परंतु त्या पंख्यामध्ये वीज कोणी निर्माण केली हे दिसतं का? नाहीये. आपण बोलतोय, आपला देह दिसतोय, परंतु आतला आत्मा दिसतो का? नाहीये. का? समर्थ बोलले कारण ज्याप्रमाणे जी गोष्ट दिसत नाहीये त्याचप्रमाणे समर्थ बोलले माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधा. तर मूळ माया चौथाच सांगितलं ना, कारण प्रत्येक वेळी समर्थ बोलले गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर, तिघ आहेत. आणि समर्थ बोलले चौथा कोण आहे? तो परब्रह्म आहे, तो सद्गुरू साक्षात परब्रह्म हा चौथा आहे, आणि तो मूळ माया आहे. बरोबर ना? म्हणून समर्थ बोलले
विचारे ऊर्ध्व चढती तयासित ऊर्ध्वगती, एरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. पदार्थ चांगले दिसती पळिते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने. या कारणे पदार्थ ज्ञाने नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. आता तत्वज्ञान सांगितले, तत्वांचा समास गेला ना, आणि तत्वज्ञानांपासून समर्थ बोले आत्मज्ञान प्राप्त व्हायचं आहे. आता आत्मज्ञान म्हणजे काय? आत्म्याचं ज्ञान आहे, देहाचं ज्ञान नाही. समर्थ बोले परीक्षण कोणाचं करायचं आहे म्हणून समर्थ बोले मूळ मायाचे शेवटी, हरिसंकल्प मुळी ओटी, उपासने योगी मिठी तेथे घातली पाहिजे. आता संकल्प कुठला? बरोबर, सत्य संकल्प करायचा आहे. समर्थ बोलले हरिसंकल्प करायचा आहे. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. पाप संकल्प सोडून द्यायचा आहे. मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना, म्हणून मन हा समर्थ बोलले इंद्रियाचा जरी राजा असला तरी समर्थ बोलले मनाला पाप बुद्धीपासून बाजूला सारायचं आणि तिथे सत्य संकल्प दृढ निश्चय करून उभा राहायचा आहे. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. मग त्या पैलीकडे जाण, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण, गगनासारखी. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचं कार्य केलं असतं गगनामध्ये. समर्थ बोलले गरुड झेपगेशी. बरोबर. बघा समर्थ बोलले ज्याप्रमाणे ज्याच्याकडे उत्तमाचं ज्ञान आहे ना, त्याला कोणीही किती सांगितलं ना तरी तो त्याच्याच प्रमाणे तो कार्य करत असतो आणि गरुडासारखे काय करतो? झेप घेत असतो. परंतु ज्याच्याकडे ज्ञानच नाही आहे त्याला कितीही सांगितलं तरी तो तिथेच काय करणार आहे? आदळा आपट करेल आणि निघून जाईल. म्हणून समर्थ बोलले ना, येथून तेथवरी दाटले, प्राणी मात्रांचं भेटले, पदार्थ मात्रे लिगटले व्यापुनी आहे. त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संवार होता कळे. आत्वा पिंड ब्रह्मांड असता, विवेक प्रलय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. आता पिंडामध्ये समर्थ सांगितलं जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि शाश्वत आणि नाशिवंत. समर्थ बोलले शाश्वत कोण? तर तुझा देह शाश्वत आहे का? नाही. तुझा देह हा नाशिवंत आहे. शाश्वत कोण? तुझा आत्मा हा शाश्वत आहे. आता समर्थ बोलले शाश्वत आहे, पण आपल्याला शाश्वती घेऊन जायचं आहे. काय घेऊन आलो का आपण? नाही काही घेऊन आलो. मग काय घेऊन जाणं आहे? समर्थ बोलले ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. या त्रिवेणी संगमावर समर्थ बोलले उत्तमाची सुरुवात करून समर्थ बोलले श्रवण, मनन आणि निजध्यास यावर उभं राहायचं. समर्थ जाता जाता समर्थ बोलले या दशकामधून समर्थ बोलले दशक 17वा दाखवलाय आणि त्यातला समास 3रा. हा जेव्हा समर्थ बोलले श्रवणातून निरूपण आणि निरूपणातून श्रवण, याचं श्रवण करत असताना समर्थ बोलले करून अवघा तत्वझाडा, सारासराचा निवाड, सावधपणे ग्रंथ सोडा सुखे नावे. तर सावधपणे सांगितल्यास ग्रंथ सोडा म्हणजे काय? सावधपणे ग्रंथ सोडा. समर्थ बोलले जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त आणि मंगलाचरण समाप्त सांगितले. परंतु मंगलाचरण समाप्त आहे का? नाही. समर्थ बोलले ज्याची सुरुवातच मंगलाचरणाने केली त्याचा शेवट सुद्धा काय? उत्तमाचा आहे. म्हणून समर्थ बोलले करून अवघा तत्व झाडा. शेवट आहे. साराचा निवाडा. आता सार आणि आसार वेगवेगळे केले. म्हणून समर्थ बोलले नाही तुम्ही किती काय केलं हे तुझी शेवटी पोचपावती आहेच. आपण एखाद्या दुकानात गेलो, समर्थाने उत्तमाचं आपल्याला काय दिलं? श्रवण दिलं. बघा दुकानदाराकडे गेलो तर समर्थ बोलले दुकानदारातून आपण एखादी वस्तू घेतली, खूप काही वस्तू घेतल्या, तर तो काय देतो?
बघा बिल देतो, त्या बिलावर सर्व वस्तू असतात. म्हणजे ती आपल्याकडे काय राहते, पावती राहते ना. आपण एवढं काय वस्तू घेतली त्याचा पुरावा राहतो. म्हणजे समर्थ बोलले आपला पुरावा कुठे आहे, तर या आत्म्याकडे, आत्माकडे आहे ना. देहाने काय काय केलं, जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत देह तुझा जीवन कसं जगायचा, तो तोच आयुष्य, तेच जीवन. समर्थ बोलले आत्म्याकडे काय आहे, तुझी पावती आहे. म्हणून समर्थ बोलले निश्चय पावती मानव, निश्चयाची पावती दाखवली. ऐसा आहे अभिप्राव. आपण अभिप्राय देतो ना, अभिप्राय. ये ग्रंथ, या ग्रंथामध्ये आपण शेवटी काय करायचं आहे, अभिप्राय द्यायचा. कारण ज्याप्रमाणे समर्थ बोलले तुला हा भक्ती मार्ग मिळाला आहे, त्याचप्रमाणे देहाचे सार्थक झाले ना. म्हणून बोलले ना समर्थ, तुला उत्तम देह दिलाय, फुकटमध्ये मिळालाय, परंतु फुकट जाता कामा नाही. म्हणून समर्थ बोलले करून अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखे नावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.